श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीचा उद्योजक भगवान गवळी यांच्यातर्फे करण्यात आला सत्कार। मानव एकता दिनानिमित्त साक्री रोडवरील संत निरंकारी भवन येथे रक्तदान शिबिर संपन्न। नाशिक शिक्षण विभागातील शासकीय सेवेतून सेवानिवृत्त बंधू भगिनींचा स्नेहमिलनाचा कार्यक्रम संपन्न। केडे येथील गांधी आणि फुले तांत्रिक विद्यालयाचे शिपाई किरण माळे यांचा सेवापूर्ती गुणगौरव समारंभ संपन्न। आणि गोथाणे येथील जिल्हा परिषद शाळेचे पदोन्नती मुख्याध्यापक झुलाल पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात शुक्रवारी संपन्न झाला। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार समारंभाचा सोहळा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात शुक्रवारी संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर प्रदीप करपे हे उपस्थित होते। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत आपले मित्र असलेले मनोज गर्दे यांनी दुसऱ्यांदा अध्यक्षपदी बाजी मारल्याने पुणे स्थित उद्योजक भगवान गवळी यांच्यातर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नूतन कार्यकारिणीच्या सर्व संचालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या प्रसंगी भाजपचे संजय शर्मा, काँग्रेसचे युवराज करंडकाळ, शिवसेनेचे माजी सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा कोर कमिटीचे सदस्य चंद्रशेखर पाटील यांच्यासह माजी महापौर प्रदीप करपे यांनी आपली मनोगते व्यक्त केली। या प्रसंगी माजी महापौर प्रदीप करपे, काँग्रेसचे नेते युवराज करंडकाळ, ग्रामीणचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, दैनिक सकाळचे ब्युरो चीफ निखिल सूर्यवंशी, जोसेफ मलबारी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते हिलाल माळी, माजी उपमहापौर तथा नगरसेवक नागसेन बोरसे, किरण जोंधळे, नगरसेवक अमोल मासुळे, सुनील बैसाने, धीरज कळंत्री, शिवसेनेचे महानगर प्रमुख संजय वाले, समाधान शेलार, चेतन मंडोरे आदी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामभाऊ सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश गाळणकर यांनी केले तर सचिन बागुल यांनी उपस्थितांचे आभार मानले। पत्रकार संघाचे मनोज अध्यक्ष झाल्यानंतर हे कदाचित आमच्यासारख्या राजकारण्यांना उमजलं नाही। त्यांचा सत्कार घडवून आणावा कदाचित होईल येतो पुढे, परंतु 400 किलोमीटर वरनं इथे येऊन जी मैत्री जोपासली आहे की आपला मित्र धुळे जिल्ह्याच्या पत्रकार संघाचा अध्यक्ष झाला आणि त्यासोबत आणखी काही मित्र या तुमच्या उदारतेला आणि तुमच्या या मैत्रीपूर्ण भावनेला माझा खऱ्या अर्थाने सलाम। आम्ही तर काय आम्हाला प्रसिद्धी द्याल, आमचे चांगली पत्रकार छापून आणाल, आमच्या कामाची प्रसिद्धी द्याल तर आम्ही तुम्हाला मान सन्मान देऊ। पण ज्या माणसाला कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा नाही, राजकीय पदाची अपेक्षा नाही, जो केवळ मित्र म्हणून निरपेक्षपणे आजपर्यंत तुमच्यावर प्रेम करत आलेला आहे, त्या भगवान गवळी साहेबांसाठी घराने भगवान भाऊसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया। खरं तर मी थोडं स्पष्ट बोलायची सवय म्हणून पक्षाचे माझे अनेक ठिकाणी अडचण होते, तुम्हाला माहित आहे। पूर्वी छापल्यानंतर पेपर विकले जायचे, आता छापण्याआधीच पेपर विकले जातात आणि ही परिस्थिती देशभरात लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला गेलेला पत्रकारिता म्हणजे ज्या लेखणीमुळे बाबासाहेबांनी जगात क्रांती केली, त्या लेखणीला इतकं लाचार करून टाकलं राजकारण्यांनी। मी कुणावर व्यक्तिगत टीका करत नाही। आता दोनच पत्रकारितेचे पक्ष राहिलेले आहेत, एक तर सत्ताधाऱ्यांच्या बाजूने उभं राहणं किंवा विरोधकांच्या बाजूने उभं राहणं। जनतेच्या बाजूने उभे राहणारी पत्रकारिता आता या देशातून नामशेष होऊ लागली। पण यात कुठेतरी अपवाद का होईना तुम्ही सगळे सामान्य घरातील पत्रकारितेत काम करणारे होता आणि मनोज भाऊ या पदावर दुसऱ्यांदा यासाठी आले की त्यांनी काहीतरी वतस्थ पत्रकारिता या आपल्या आयुष्यात त्यांनी केलेली आहे, म्हणून एका गरीबाचा मुलगा म्हणजे मला माहिती आहे झुणका भाकर चालत असताना 1995 ते 99च्या काळात काय परिस्थिती होती। आज प्रामाणिकपणामुळे आज मनोज भाऊ गर्दे या पदावर दुसऱ्यांदा नियुक्त झाले किंवा निवडून आले, यासाठी निश्चित अर्थाने त्यांची प्रामाणिकता आणि त्याची इमानदारी कारणीभूत आहे।
एक शेर आहे आणि तो राजकारणासाठी पण लागतोय सध्या. म्हणजे आता काय चाललंय, मी स्वतःहून नाकारलं. याचं कारण असं आहे की पूर्वी स्वातंत्र्य होतं, चुकणाऱ्याला बोलण्याची ताकद होती, कोणी ऐकून घ्यायचा. आजकाल कार्यकर्ता ही संकल्पना राजकीय पक्षामध्ये नामशेष झालेली, संपुष्टात आलेली. आता एक तर पक्षामध्ये लाभार्थी असेल किंवा गुलाम असेल, तर दोनच प्रकारचे लोक आता वावरतात. अपवादाने ते स्वाभिमानी लोक आहेत. पण माझ्याच पक्षाचं अटलजींची भाजप, अडवाणींची भाजप, पंडित दीनदयाल उपाध्यायांची भाजप दुर्दैवाने आज आमच्यातली उरलेली नाही. शिवसेना सुद्धा, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना ती आज नाही. आणि सर्वच पक्षाची अशी गत झालेली आहे. आज सत्तेच्या अवतीभोवती सगळे पक्ष याला कारण पत्रकारिता एक चौथा स्तंभ म्हणून आपल्या भूमिकेला आणि आपल्या कामाला न्याय देत नाही, म्हणून आम्हाला वटणीवर आणण्याची ताकद तुमची राहिली नाही. नाहीतर पूर्वी खडका पडायचा. धुळे शहरातील साखरे रोडवरील संत निरंकारी भवन येथे मानव एकता दिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील साक्री रोडवरील संत निरंकारी भवन येथे मानव एकता दिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी संत निरंकारी मिशन अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. त्यानिमित्ताने 24 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 5 दरम्यान रक्तदान शिबिर संपन्न झाले. रक्तदान शिबिरात अनेक दात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात हातभार लावला. धुळे येथील झोनल इन्चार्ज हिरालाल पाटील, सेवादल संचालक डॉक्टर अनिल कानडे, डी.व्ही. पाटील, सेवादल शिक्षक मिलिंद बाविस्कर यांनी सदर रक्तदान शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी धुळे जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी प्रमुख डॉक्टर सुनील चव्हाण, डॉक्टर अंकित देवरे, डॉक्टर अश्विनी दुग्गड, डॉक्टर अक्षय लंकेवाड, समाजसेवा अधीक्षक सतीश वैद्य, दत्तात्रय ठाकूर, जितेंद्र चौधरी, रवींद्र आवाड, निलेश सुराणा, अंकुश राठोड, विजय पाटील, डॉक्टर अश्विनी राजपूत, दिनेश बोरसे, प्रशांत साळवे, रमजा शेख, सीता पाटील आदी उपस्थित होते. आज संत निरंकारी मिशन शाखा धुळे यांच्या वतीने सद्गुरू बाबा गुरुवचनसिंहजी महाराज यांची जी पुण्यतिथी आहे 24 एप्रिल, त्या दिवसाने मानवता एकता दिवस साजरा करण्यात येतो. आणि जसं आपल्याला माहीत आहे की सद्गुरू बाबा गुरुवचनसिंहजी मानवतेच्या कल्याणासाठी शहीद झाले आणि त्यानंतर मग त्यांचं जे जीवन त्यांनी मानवतेसाठी जे समर्पित केलं होतं तो संदेश पुढे तसाच चालू राहावा यासाठी निरंकारी जगतामध्ये हा दिवस मानव एकता दिवस म्हणून पाळला जातो. आणि त्या निमित्ताने संपूर्ण भारतभर आणि संपूर्ण जगभर रक्तदानाची शिबिरं आयोजित करण्यात. आजपर्यंत संत निरंकारी मिशनने साधारणपणे 18 ते 20 लाख युनिट ब्लड आजपर्यंत डोनेट केलेलं आहे. आणि धुळे शाखेच्या वतीने देखील आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमाद्वारे जे ब्लड युनिट एकत्र होणार आहे ते सर्व धुळे जिल्हा रुग्णालयाला समर्पित करण्यात येणार आहे. आणि साधारणपणे 200 युनिटची अपेक्षा आहे. 200 युनिट आज रोजी ब्लड डोनेशन करण्यात येईल. तर सद्गुरूंचा संदेश हाच आहे की आज जगामध्ये जे जातीपातीची धर्मामध्ये जे तेढ आहे, नफरत आहे, भेदभाव आहे तो दूर व्हावा आणि मानवामध्ये प्रेमाचे नाते निर्माण व्हावं, जगामध्ये एक सुंदर स्वर्गासारखं स्वरूप लावून हाच सद्गुरूंचा उद्देश आहे आणि हाच त्यांचा संदेश आहे. नाशिक शिक्षण विभागातील शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या धुळे नंदुरबार जिल्ह्यातील बंधू भगिनींचा स्नेहमिलनाचा कार्यक्रम वाडीमुकर रोडवरील पद्मश्री टॉवर येथे शनिवारी संपन्न झाला. नाशिक शिक्षण विभागातील शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सेवानिवृत्त बंधू भगिनींचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम शहरातील देवपुरातील पद्मश्री टॉवर विजय पोलीस कॉलनी शेजारी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर दिवंगत बंधू भगिनींना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविकात कार्यक्रमाविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर माझे सेवानिवृत्तीनंतरचे जीवन याविषयी अनेकांनी आपले मनोगते व्यक्त केली. या सोहळ्यासाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील निवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. अनेक वर्षानंतर आपल्या जुन्या सहकाऱ्यांशी गप्पा मारताना प्रत्येक जण आपला पद आणि हुद्दा विसरून जुना मित्र म्हणून वावरत होता. हा कार्यक्रम केवळ एक स्नेह संमेलन नसून सेवा काळात जपलेल्या नात्यांची विण अधिक घट्ट करणारा सोहळा ठरला. स्वतःला नव्याने शोधण्याची संधी आहे असा संदेश देत या उत्साही कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मी नवघ्या येत असताना म्हणजे ज्यावेळेला मी साधारण 13-13.5 वर्षाचा होतो
त्यावेळेला माझे वडील वारले आणि वडील अचानक वारल्यानंतर एक बहीण पहिलीला, एक 7वीला आणि एक भाऊ 2 वर्षाचा असं एक कुटुंब, म्हणजे ज्यांना आम्हाला कोणाचा आधार नव्हता अशा एका कुटुंबाची पूर्ण जबाबदारी ही आमच्यावर आली. आणि ही जबाबदारी आल्यानंतर जिथे पुढे अंधार होता, आईचं वय त्यावेळेला आमचे वडील वारलेचा 36 होतं आणि हा पुढचा जो सगळा जीवन प्रवास होता हा अत्यंत खडतर होता. अशा या खडतर जीवन प्रवासामध्ये पुढे काय करावं म्हणून मी त्यावेळेला नाशिकमध्ये इथे एक आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्या डॉक्टरांकडे काम द्या म्हणून मागायला गेलो. मी त्यांना सांगितले की आपल्या दवाखान्यात माझे दोघं जे काही काम असेल ते मी करायला तयार आहे. मी त्यावेळेला 10वी पासून जुन्या 11वीत गेलेलो होतो. तर त्यांनी मला विचारलं की किती मार्क्स मिळाले तुला 10वीला. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं मला 10वीला 63% मार्क मिळाले. मग ते म्हणाले की तर तुला काम देतो म्हणून ते मला एका न्यू हँड सेकंड हँड बुक डेपो म्हणून चांदोडकर गल्लीमध्ये एक पुस्तकाचं दुकान होतं तिथे घेऊन गेले आणि त्यांनी मला एक जुन्या पुस्तकाचा सेट काढून दिला आणि वह्यांसाठी 10 रुपये दिले आणि म्हणाले तू एक काम कर, तू आता शाळेत जा. तो सप्टेंबर महिना होता, तोपर्यंत मी कामाच्या शोधात होतो. ॲडव्होकेट होण्याच्या आधी शिक्षण विभागात 34 वर्ष सेवा केली. 2013ला शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झालो. नाशिक विभागात जे शिक्षण विभागात कार्यरत होते आणि जे सेवानिवृत्त झालेले आहेत अशा सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यापासून तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत या सर्वांचं एक स्नेहसंमेलन या ठिकाणी आयोजित करावं असं आम्ही धुळेकरांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी नाशिक विभागातील धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यातील जे लोक शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले शिक्षण विभागातून त्यांचं आज या ठिकाणी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे. या स्नेहसंमेलनामध्ये महाराष्ट्राच्या शिक्षण संचालक पदापासून कार्यरत असलेले अधिकारी तर शिपायापर्यंत, ड्रायव्हरपर्यंत ज्यांनी काम केलेलं आहे आणि जे सेवानिवृत्त झालेले आहे या सर्वांचं स्नेहसंमेलन या ठिकाणी आयोजित केलेले आहे. सेवानिवृत्तीनंतर अनेकांच्या जीवनामध्ये मरगळ येते, ती मरगळ निघून जावी, एक उमेद मिळावी जगण्याची आणि त्यासोबतच आम्ही अनेक वर्ष या सहमंडळांसोबत काम केलं. त्यांच्याही भेटीगाठी व्हाव्यात, एकमेकांची विचारपूस व्हावी, त्यासोबतच इथून एक ऊर्जा मिळावी या सदियेने आम्ही हे स्नेहसंमेलन आयोजित केलेलं आहे. स्नेहसंमेलन आहे हे पद्मश्री सभागृहामध्ये आयोजित केलेले आहे, जे मंगल कार्यालय देखील आहे आणि या ठिकाणी आम्ही पहिल्या मजल्यावर स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. धुळे तालुक्यातील आनंदखेड येथील गांधी आणि फुले तांत्रिक विद्यालयाचे शिपाई किरण माधवराव माळे यांचा सेवापूर्ती गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. धुळे तालुक्यातील आनंदखेड येथील गांधी आणि फुले तांत्रिक विद्यालय येथील तांत्रिक विभाग या पदावर शिपाई म्हणून कार्यरत असलेले किरण माळे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै आप्पासाहेब सुखदेव सोमदेव माळी, कै द्वारकामाई सुखदेव माळी यांच्या प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडे विद्या प्रसारक संस्थेचे सचिव प्राध्यापक तीर्थदास सुखदेव ऐरे हे उपस्थित होते. किरण माळी यांनी संस्थेत 36 वर्ष अतिशय चांगली सेवा केली. एकनिष्ठपणे कार्य केल्याने संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी खेडे विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुरेखा ऐरे, उपाध्यक्ष ललित ऐरे, कार्याध्यक्ष सुनील कुमार ऐरे, मुख्याध्यापिका रजनी महाजन यांच्यासह संचालक मंडळ, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आप्पासाहेब सुखदेव सोमजी माळी आणि द्वारकाई यांना प्रथम वंदन करून आज आमच्या शाळा तांत्रिक विभागातील किरण माधवराव माळी हे आज 36 वर्ष सेवा देऊन निवृत्त झाले. तांत्रिक विभागामध्ये अतिशय मनमिळावू, कष्टाळू आणि शिस्तप्रिय अशा प्रकारचे कर्मचारी म्हणजे त्यांच्या या सेवा कार्यामध्ये ज्या ज्या व्यक्तीने त्यांना काम सांगितलं असेल ते सर्व काम त्यांनी एकनिष्ठेने केलेले आहे आणि संस्थेशी एकनिष्ठ असणारे असे कर्मचारी आज आमच्यातून निवृत्त होत आहे. त्यामुळे आम्हाला फार दुःखही झालेलं आहे आणि अतिशय म्हणजे पूर्ण वेळ काम करून सुद्धा त्यांना नेहमी हसतमुख असायचे आणि आमच्या अध्यक्ष, संचालक मंडळ,
शिक्षक असेल, स्वतः मी मुख्याध्यापिका म्हणून ज्या लोकांनी कामं सांगितली असतील त्या सर्व कामं त्यांनी केलेली आहेत. अशा या किरण माळींना आणि त्यांच्या पत्नी त्यांना त्यांचं भावी आयुष्य हे सुख समाधानाने आणि निरामय जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. या सेवापूर्तीच्या कार्यक्रमानिमित्ताने आमच्या संस्थेचे सचिव श्रीयुत दादासाहेब TS अहिरे सर यांनी अध्यक्षपद भूषवले होते. त्याचबरोबर प्रमुख पाहुण्यांमध्ये उपाध्यक्ष श्रीयुत LS अहिरे सर, कार्याध्यक्ष श्री SS अहिरे सर आणि आमच्या इथले संचालक ML अहिरे सर, संचालिका RD महाजन मॅडम, संचालिका प्रभावती जाधव मॅडम यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्थान भूषवलं. त्याचबरोबर किरण भाऊंचे जे काही दोघं जावई मुली, त्यांच्या बहिणी, खरं म्हणजे एक वयोवृद्ध आई जिचं वय जवळपास 85 ते 86 वर्ष, तर त्यासुद्धा इथं हजर होत्या. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडला आणि सर्वांनी शेवटी स्वादिष्ट असं भोजन घेतलं आणि कार्यक्रमाची सांगता झाली. धुळे तालुक्यातील गोताने येथील जिल्हा परिषद शाळेचे पदोन्नती मुख्याध्यापक झुलाल पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेच्या आवारात संपन्न झाला. धुळे तालुक्यातील गोताने येथील जिल्हा परिषदेचे पदोन्नती मुख्याध्यापक झुलाल सजन पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा शनिवारी जिल्हा परिषद शाळा गोताने येथील आवारात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख अतिथींच्या हस्ते माता सरस्वती पूजन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमाचे पूजन करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. झुलाल पाटील यांनी 37 वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी सेवा बजावली. त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष भगवान गर्दे, चिंचवारचे माजी सरपंच सोमनाथ पाटील, केंद्र प्रमुख कोळी, भूषण पाटील, दगडू पाटील, झुलाल पाटील, रतन पाटील, शालिक पाटील, गणेश गर्दे, नाना शिंदे, शालेय समिती अध्यक्ष ज्योती पाटील, दासभाऊ पाटील, गोरख पाटील, राका पाटील, भट्टू पाटील यांच्यासह प्राध्यापक विवेक पाटील, पोलीस पाटील सुवर्ण पाटील, प्राध्यापक दिनेश हालोर, माध्यमिक शिक्षिका अंजली हालोर यांच्यासह पाटील परिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र, आज माझा जो सेवा सत्कार घडवून आणला आयोजकांनी त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. तसेच आपण सर्व मान्यवर या ठिकाणी माझे सेवापूर्ती सत्कार सोहळ्यात उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. माझ्या नोकरीची वाटचाल 8/2/89 पासून नवापूर तालुक्यात कोलवीर या शाळेवर झाली. तिथं 6.5 वर्ष नोकरी केली. त्यानंतर खांडबारा केंद्रात मेंदीपाडा या शाळेवर 6.5 वर्षे केली. अशी एकूण 13 वर्षे सेवा या नवापूर तालुक्यात केली. त्यानंतर अक्कलकुवा तालुक्यात मालपाडा नंबर 2 या शाळेवर 1 वर्ष सेवा केली. त्यानंतर आंतरजिल्हा बदलीने धुळे जिल्ह्यात मी आंबोडे या शाळेवर आलो. तिथं 4 वर्षे सेवा केली. त्यानंतर तिथून बदली माझी उडाण्याला झाली. उडाण्याला 9 वर्षे सेवा केली. त्यानंतर मी वेल्हाणे शाळेवर गेलो. तिथं 2 वर्षे सेवा केली धुळे तालुक्यात. त्यानंतर पुन्हा उडाणे शाळेवर आलो. 5 वर्षे सेवा केली आणि उडाण्याहून पदोन्नतीने मी गोताने शाळेवर आलो. तिथं 4 वर्षे सेवा केली. अशी एकूण माझी 37 वर्ष 3 महिने आणि 23 दिवस सेवा झाली. एवढी प्रदीर्घ सेवा करण्यामागे माझ्या पत्नीचा मोठा हात होता. त्यांनी मुलं घडवली आणि माझी सुद्धा सेवा केली. आणि उल्लेखनीय कामगिरी माझी उडाणे शाळेवर राहिली. सर्वात जास्त सेवा माझी उडाणे शाळेवर झाली. उडाणे शाळा मी डिजिटल बनवली. लोकसहभागाने तिथं वर्गणी केली आणि शाळा सुंदर बनवली. तसेच तिथून गोताने शाळेवर आलो. गोताने शाळेवर देखील अशीच कामगिरी मी केली आणि पटसंख्या टिकवून ठेवली आणि शाळा प्रगतीपथावर नेली. एवढे बोलून माझे मनोगत संपवितो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीचा उद्योजक भगवान गवळी यांच्यातर्फे करण्यात आला सत्कार. मानव एकता दिनानिमित्त साक्री रोडवरील संत निरंकारी भवन येथे रक्तदान शिबिर संपन्न. नाशिक शिक्षण विभागातील शासकीय सेवेतून सेवानिवृत्त बंधू भगिनींचा स्नेहमिलनाचा कार्यक्रम संपन्न. केडे येथील गांधी आणि फुले तांत्रिक विद्यालयाचे शिपाई किरण माळे यांचा सेवापूर्ती गुणगौरव समारंभ संपन्न.
आणि गोथाणे येथील जिल्हा परिषद शाळेचे पदोन्नती मुख्याध्यापक झुलाल पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.